रशिया कोणत्याही दबावाशिवाय भारताला तेल निर्यात करत राहणार, ट्रम्प यांचा विरोध झुगारत व्लादिमीर पुतीन यांची ग्वाही. मोदींसोबत व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांवर चर्चा. भारत आणि रशियामधील मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी. पंतप्रधान मोदींचं विधान. रशियन नागरिकांना 30 दिवसांचा निशुल्क टुरिस्ट व्हिसा मिळणार, तर भारत आणि रशिया मिळून ब्रेन ट्यूमरवर औषध बनवणार. वांद्र्यानंतर वरळीत भाजप ठाकरे सेनेत कामगार युनियनवरून राडा. सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न. हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं संघटना नोंद झाल्याचा आरोप. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. प्रवाशांच्या गैरसोयीबाबत इंडिगोने माफी मागितली. उड्डाणाच्या पर्यायासह प्रवाशांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन. शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घरी पुणे पोलिसांकडून झाडाझडती. महत्वाची कागदपत्र आणि 300 कोटींपैकी काही रक्कम हस्तगत करण्यासाठी कारवाई. कोरेगाव पार्कमधल्या घरीही झाडाझडती. टीईटी सक्तीविरोधात आता शिक्षकांचा राज्यव्यापी संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा. सी वोटरच्या सर्वेत सरकारची कामगिरी कशी? फडणवीस सरकारवर आता जनता खुश आहे का? सी वोटरच्या सर्वेत लोकांचा कल काय? पहा रात्री 9 वाजता मूड ऑफ महाराष्ट्र. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात जनहित याचिका दाखल. मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडितांकडून याचिका. जनहित याचिकेमुळे वृक्षतोडीला ब्रेक लागण्याची शक्यता. मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या चित्रकथन प्रदर्शनाचं उद्घाटन. 2014 पासून फडणवीसांच्या विकास कामांचा आणि विविध योजनांच्या प्रवासाचं दर्शन.